5 राज्यांच्या निवडणुका आणि नुकत्याच समोर आलेल्या नव्या एक्झिट पोल्समुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असं अनेक सर्व्हेमध्ये सांगितलं जातंय। मात्र 2021च्या विधानसभा निवडणुकांमध्येही अशाच प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते आणि प्रत्यक्ष निकाल मात्र पूर्णपणे वेगळे लागले होते। त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार टक्कर होईल असं बहुतांश एक्झिट पोल्सनी दाखवलं होतं। काही सर्व्हेंनी तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असंही भाकीत केलं होतं। मात्र प्रत्यक्ष निकाल लागले तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवत सत्ता कायम राखली होती। तृणमूल काँग्रेसला 215 जागा मिळाल्या होत्या, तर भाजप केवळ 77 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। त्यामुळे अनेक एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता 2026 मध्येही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे की एक्झिट पोल्स खरंच किती विश्वासार्ह असतात। चला तर मग या निकालांच्या समीकरणाचा आणि मतदानाच्या गणिताचा सविस्तर उलगडा करूया। पूर्वेकडील एक अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा धुळा आता खाली बसलाय आणि संपूर्ण देशाचं लक्ष आता 4 मे रोजी लागणाऱ्या निकालांवर लागून राहिले। पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी तब्बल 93%, तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 90% उच्चांकी मतदान झालं। या प्रचंड मतदानाचा अर्थ नेमका काय? ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा बाजी मारणार की भाजपचा कबल फुलणार? आजच्या या भागात आपण या अटीतटीच्या लढाईचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असेच वैचारिक सखोल विश्लेषण, भन्नाट गोष्टी, इंटरेस्टिंग माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर आणत असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा इतिहासातली गुपितं, प्रत्येक विषय आम्ही सोप्या भाषेत मांडतो। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। कोणत्याही निवडणुकीत जेव्हा मतदानाची टक्केवारी 90%च्या वर जाते, तेव्हा राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जातात। 2 टप्प्यात पार पडलेल्या या 294 मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी घराबाहेर पडून विक्रमी मतदान केलं आहे। आता प्रश्न असा पडतो की या उच्च मतदानाचा थेट फायदा कुणाला होणार? राजकीय जाणकारांच्या मते जास्त मतदान हे सहसा सत्ता विरोधी लाटेचे म्हणजेच अँटी इन्कम्बन्सीचे संकेत मानले जातात। याचा अर्थ असा की मतदारांना बदल हवा असतो, पण या सत्ताधारी पक्षाने तळागाळात चांगली कामं केली असतील तर हेच जास्त मतदान त्यांच्या बाजूने जाऊ शकतं। 2011 पासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने माटी माणूसचा नारा देत 3 वेळा सलग सत्ता मिळवली। तृणमूलचा आलेख पाहिला तर 2011 मध्ये 39% मते, 2016 मध्ये 44%, तर 2021च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 48% मते पक्षाला मिळाली। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा आलेख थोडा घसरला आणि मतांची टक्केवारी 46%वर आली। तृणमूल आणि भाजपमधील मतांचा फरक आधी 10 ते 11% होता, तो आता लोकसभा निवडणुकीत 6%वर आलाय। त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि कसोटी पाहणारी ठरली आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचा प्रवास पाहण्यासारखा आहे। 2016 मध्ये भाजपला केवळ 3 जागा आणि 10% मतं मिळाली होती, पण 2021च्या निवडणुकीत थेट 77 जागा जिंकत 38% मतांपर्यंत मजल मारत भाजपने मोठी हनुमान उडी घेतली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांचा टक्केवारीत वाढ झाली आणि त्यांनी 12 जागा जिंकल्या। गेल्या काही वर्षात भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढवली असून प्रत्येक बूथपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणलं गेलंय। आता या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी पूर्णपणे ताकद लावली आहे। भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा समोर ठेवलाय, तर ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेला साथ घालत मैदानात उडी घेतली आहे। या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात शुभेंदू अधिकारी यांनी कंबर कसली आहे। ममतांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मतदार याद्यांच्या घोळावरून निवडणूक आयोगावर घेतलेला आक्रमक पवित्रा चांगला चर्चेत राहिलाय। त्यांनी 90 लाखांवर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला, तर निवडणूक आयोगाने दुबार आणि मयत मतदारांची नावे कमी केल्याचे स्पष्ट केले।
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते। राज्यातील 294 जागांपैकी तब्बल 112 जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या 25% जास्त आहे। 2021च्या निवडणुकीत तृणमूलने जिंकलेल्या 212 जागांपैकी 106 जागा याच 112 मतदारसंघातून आल्या होत्या। मुर्शिदाबादसह 4 जिल्ह्यात 98 मतदारसंघ असून तिथे तृणमूलचे वर्चस्व राहिले आहे। या निवडणुकीत काही नवनवीन फॅक्टर सुद्धा समोर आले आहेत। भाजपने आक्रमक हिंदुत्व पुढे केल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार केलाय, ज्याचे पडसाद पक्षांतर्गत निर्णयांमध्येही दिसलेत। बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारणारे हुमायून कबीर यांना ममतांनी पक्षातून काढून टाकले, पण कबीर यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत। या व्यतिरिक्त ओवेसी यांच्या MIM पक्षाची उपस्थिती यामुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तृणमूलचा हा पारंपरिक मतदार या समीकरणामुळे कसा राहतो यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल। पश्चिम बंगालमधील निवडणुका केवळ मतांच्या टक्केवारीवर किंवा घोषणाबाजीवर ठरत नाही, तर तिथल्या ग्राउंड रियालिटीवर अवलंबून असतात। गेल्या काही वर्षात भारत बांगलादेश सीमेवरून होणारी घुसखोरी हा बंगालच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील मुद्दा बनलाय। उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, नदिया आणि मुर्शिदाबाद या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे तिथली डेमोग्राफी पूर्णपणे बदलून गेली। अनेक स्थानिक नागरिकांच्या मते या घुसखोरीमुळे स्थानिक रोजगारावर आणि सुरक्षेवर मोठा ताण आलाय। सीमेवरील जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत। 4 मे रोजी येणारे निकाल केवळ बंगालपुरते मर्यादित असणार नाहीत, तर देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहेत। जर ममता बॅनर्जी विजयी झाल्या तर देशातील प्रादेशिक पक्षांना एक नवा उत्साह आणि बळ मिळेल, आणि जर भाजपने विजय मिळवला तर पूर्वेकडील हे महत्त्वाचे राज्य यांच्या ताब्यात येईल, ज्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे स्वप्न अधिक मजबूत होईल। ममता जिंकणार की कमळ फुलणार हे 4 दिवसांनी स्पष्ट होईलच, पण हा महासंग्राम आपल्याला एका गंभीर विचाराकडे घेऊन जातोय। तुम्हाला काय वाटतं? बंगालमध्ये बंगाली अस्मिता जिंकणार की भाजपचा हिंदुत्वाचा नारा? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा। बंगालमध्ये 90 लाख वगळलेल्या मतदारांचा प्रभाव पडणार की घुसखोरीचा विषय निर्णायक ठरणार? तुमचे हे देखील मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा।